व्हिडिओ चालू करायच्या आधी एकदम मोठ्याने जयघोष करू. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. मित्रांनो, मी स्वप्नील जस्ट छावा चित्रपट थिएटरमधून बघून आलोय. एक चित्रपट येतो जो तुम्हाला आठवण करून देतो की तुम्ही कोण आहात, संपूर्ण भारताला मराठा कोण आहे, स्वराज्य काय आहे आणि आपण फक्त या राष्ट्रासमोर महा का वापरलं जातं हे दाखवण्यासाठी या चित्रपटाची नितांत आवश्यकता होती. दुसऱ्या हाफच्या शेवटी ती 30 मिनिटे मला अंगावर काटा आणून देत होती. संपूर्ण थिएटर शांत होते, कोणीही एक शब्द उच्चारत नव्हते, पण डोळ्यांतून अश्रू वाहत होते. पडद्यावर काय चाललं आहे हे कोणाला दिसत नव्हतं. सर्वजण अक्षरशः डोळे मिटून घेत होते. छत्रपती संभाजी महाराज हे या भारतीय भूमीचे सुपुत्र आहेत, ज्यांनी हिंदू स्वराज्यासाठी आपले जीवन अर्पण केले. छावा ही त्यागाची कहाणी आहे जी आजही प्रत्येक खऱ्या भारतीयाच्या नसांमध्ये वाहते. हा संपूर्ण चित्रपट श्री शिवाजी गोविंद सावंत यांच्या छावा या पुस्तकापासून प्रेरित आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या छावा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. या चित्रपटाने केवळ बॉलिवूड चित्रपटांनाच मागे टाकले नाही, तर दक्षिण भारतातील चित्रपटांनाही बुद्धोहित मिळवले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे की छावा या चित्रपटाने 4 दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शन चित्रपटाने एकूण किती कोटींची कमाई केली हे आपल्याला कळणार आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करू. तर छावा या ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे आणि तसेच दिनेश विजन यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात आपले छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असणारे विकी कौशल, येसुबाईंच्या भूमिकेत असणारे रश्मिका मांदना, तसेच औरंगजेबाच्या भूमिकेत असणारे अक्षय खन्नाला पाहायला मिळणार आहे. आता मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की छावा या चित्रपटाने 4 दिवसात 2025चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. तसेच या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटाचा विक्रम अक्षय कुमारच्या स्काय फोर्स या चित्रपटाच्या नावावर होता. परंतु स्काय फोर्सने 23 ते 25 दिवसांत जे कलेक्शन केले होते ते छावा या चित्रपटाने केवळ 4 दिवसांतच कमवले होते. त्यामुळे केवळ भारतातच नाही तर परदेशातही या चित्रपटाचे कलेक्शन पूर्ण रेकॉर्ड ब्रेक झाले आहे. जर मित्रांनो सांगायचं म्हणलं की छावा चित्रपटाचे बजेट फक्त 10 कोटी रुपये होते, पण या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर यापेक्षा जास्त कमाई केली. तर चित्रपटाच्या जागतिक बॉक्स ऑफिस कलेक्शन 5 दिवसांत 300 कोटींचा आकडा ओलांडू शकतो. मित्रांनो, 5 दिवसांत चित्रपटाचा धमाकेदार कलेक्शन पाहिल्यानंतर आता हे निश्चित आहे की हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर 500 कोटींची कमाई करेल आणि चित्रपटाचा जागतिक कलेक्शन कदाचित 200 कोटी असू शकतो. हो मित्रांनो, कारण इतर सर्व बॉलिवूड चित्रपटांनी पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी त्यांचे कलेक्शन देखील चांगले आहे, परंतु 4थ्या दिवसापासून ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे कोसळले आहेत. परंतु छावाच्या बाबतीत असे अजिबात नाही. चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही पहिल्या दिवशी झालेल्या जानदार आणि धमाकेदार ओपनिंगपेक्षाही जास्त कमाई केली होती. तिसऱ्या दिवसाचा कलेक्शन सर्वांच्या अपेक्षेपेक्षाही खूपच चांगला होता. त्यात 4थ्या दिवशीची ही मोठी कमाई केली, परंतु सर्वांच्या नजरा 5व्या दिवशी म्हणजेच मंगळवारसाठी खेळल्या होत्या. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की सोमवारपासून चित्रपटांचे तिकीट दर कमी होतात आणि त्याचवेळी कामकाजाच्या दिवसांच्या सुरुवातीमुळे चित्रपटांना खूप सूट मिळते. तर मित्रांनो, नक्की कमेंट करून सांगा की हा मास्टरपीस कसा होता आणि आपल्या जर्नलिस्ट मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.